या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय NB जारुंडे साहेब, विधी सल्लागार मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, हे नवीन कामगार संहिता व कामगार संघटनांसमोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन. विचारमंचावर उपस्थित संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, या सभागृहामध्ये उपस्थित संघटनेचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, एक विचार 15 दिवसांपूर्वी असा आला की संघटनेचं वय वाढत चाललेलं आहे. संघटना आता 50व्या वर्षाकडे पदार्पण करीत आहे. तर अशा प्रसंगी आपण संघटनेची आजपर्यंतची जी काही वाटचाल आहे त्याचं आपण काही प्रमाणामध्ये ॲनालिसिस केलं पाहिजे. कुठल्याही चळवळीचं ॲनालिसिस केल्याशिवाय ती चळवळ पुढे जाऊ शकत नाही. हा विचार जेव्हा पाटील साहेबांच्या मनामध्ये आला आणि मग असं ठरवलं की जरी महाराष्ट्रामधले पदाधिकारी कार्यकर्ते येऊ शकत नसले तरी या नागपूरच्या परिसरामधले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आपले जे केंद्रीय पदाधिकारी आहेत त्यांना आपण एकत्र बोलवून याच्यावरती विचार मंथन केलं पाहिजे. आणि नंतर आपण त्याच दृष्टिकोनातून काही विषयांची बांधणी केली. आणि जो विषय आपण कार्यकर्त्यांना दिलेला होता तो फीडबॅकसाठी होता ॲक्च्युअली, की आम्हाला संघटना या समोरच्या काळामध्ये कशा पद्धतीनं समोर घेऊन जाता येईल आणि संघटना आम्हाला जर समोर घेऊन जायची आहे तर आमची काय जबाबदारी आहे, आम्हाला कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे, घडवलं पाहिजे. तर या सर्व बाबींचा विचार करून आजचा हा 48व्या वर्धापन दिवसाचं निमित्त साधून जो हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत तो मला असं वाटतं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आपण आता एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. मला जो विषय दिलेला आहे नवीन कामगार संहिता व कामगार संघटनांसमोरील आव्हाने, तर हा जो पहिला जो भाग आहे नवीन कामगार संहिता, तर त्याच्यावरती नुकतंच आपण 8 मार्चला याच सभागृहामध्ये आपण एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं आणि शासनाचे अप्पर कामगार आयुक्त सेवानिवृत्त माननीय पानगुडे साहेब यांना आपण पाचारण केलेलं होतं. त्यांच्यासमोर आपण काही प्रश्नही ठेवलेले होते आणि काही समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडलेल्या होत्या. परंतु मला असं वाटतं की हा विषय काही आजच्या कार्यक्रमामध्ये डिटेलमध्ये जाऊन सांगण्यासारखा नाही आहे. आणि संघटनेनं असं ठरवलेलं आहे की या विषयावरती आपण प्रत्येक झोनमध्ये, मग जर अमरावती विभाग असेल तर अमरावती पारेषण आणि अमरावती डिस्कॉम यांचं मिळून आपण या विषयावरती आपण चर्चासत्र ठेवलं पाहिजे. एक चर्चासत्र आता नागपूरला झालं, आता दुसरं अमरावतीला होईल आणि अशाच पद्धतीनं 26 एप्रिलला होत्या अमरावतीला, बाकी झोनमध्ये सुद्धा घ्यावं लागेल. कारण कायद्यांमध्ये काय बदल होतो आहे, काय त्याचे परिणाम होणार आहेत. सरकार सांगते हे कायदे आम्ही कामगारांच्या भल्यासाठी आणतो आहे, खरंच ते कामगारांच्या भल्यासाठी आहेत की कामगारांचं नुकसान करण्यासाठी आहेत. तर हे जर आपण समजावून घेतलं नाही तर आपल्या समोर ही काही आव्हानं, जे काही प्रश्न निर्माण होतील त्याला आपण सामोरं जाऊ शकत नाही. अनेक कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे की कार्यकर्ता पदाधिकारी अभ्यासू असला पाहिजे आणि मला असं वाटते की ही अभ्यासाचीच पायरी आहे. परंतु याचा जो दुसरा भाग आहे की कामगार संघटनांसमोरील आव्हानं काय आहेत. आपल्या कामगार संघटनेसमोर आव्हान आहेत, पण एकूणच या देशामधल्या कामगार संघटनांसमोर कोणते आव्हानं आता सध्या उभे टाकलेले आहेत. आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी एक फुले आंबेडकरी विचारांची कामगार संघटना म्हणून आम्हाला एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून कशा पद्धतीने स्वतःला तयार करायचं आहे, मला वाटतं याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
कारण सरकार मॅनेजमेंट 100च्या स्पीडनं धावत आहे आणि आमचे पदाधिकारी विचार, वेळ आणि पैसा देणारे असतीलही, पण त्यांची स्पीड जर 20ची असेल तर 100च्या स्पीडनं पुढे धावणाऱ्या मॅनेजमेंटची बरोबरी, सरकारच्या विरोधी धोरणाची बरोबरी पकडण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडणार आहोत. म्हणून आपण असं म्हणतो की कार्यकर्ता हा परिपूर्ण असला पाहिजे, समर्पित असलाच पाहिजे, परंतु तो पूर्णपणे स्वतःला तशा पद्धतीनं त्यांनी असं घडवलं पाहिजे की जे जे प्रश्न त्याच्यासमोर निर्माण होतील त्याला ते प्रश्न हँडल करता आलं पाहिजे. आता हँडल कसे करता येतील? माझा असा अनुभव आहे की तणावामध्ये अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिसतात. सीई सोबतची मीटिंग आहे, खूप तणाव असतो, काय होईल काय नाही. तर तणावामध्ये कोण राहतात? ज्यांची तयारी झालेली नसते. जो पूर्णपणे तयारी करून जातो, जसा परीक्षेला आपण जातो, तर आपण पेपर जेव्हा देतो तर ज्यांचा अभ्यास झालेला नसतो त्यांचे चेहरे बघा ते तणावामध्ये दिसतात. कुठला प्रश्न येईल आणि तो मी सोडवणार किंवा नाही याची त्याला एक प्रकारची भीती असते. कामगार संघटनेमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा तीच परिस्थिती असू शकते. जो कार्यकर्ता, पदाधिकारी चर्चेला जातो, मग ती चर्चा सीएम लेवलची असेल, सीएमडी लेवलची असेल की एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवलची असेल, तर त्या अधिकाऱ्यांसोबत जर आपण चर्चेला जातो आहे तर त्याला जेवढं नॉलेज असेल त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज हे जर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला असेल तर तो कामगार संघटनेचा पदाधिकारी कधीही फेल ठरू शकत नाही. कामगार संघटनेचा पदाधिकारी असा नसायला पाहिजे की एखादा प्रश्न आम्ही मॅनेजमेंट समोर घेऊन गेलो आणि मॅनेजमेंटनी जे उत्तर दिलं त्याच्यावरतीच आम्ही समाधान मानलं आणि बाहेर आलो. याला आपण कामगार संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणू शकत नाही. मॅनेजमेंटने एखादा प्रश्न डायव्हर्ट करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या मॅनेजमेंटला सरळ लाईनवर आणण्याचं कौशल्य जर आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असेल तर आपण त्या न सुटणारा प्रश्नही मॅनेजमेंट कडून सोडवून घेऊ शकतो. अशा पद्धतीची तयारी पदाधिकाऱ्यांची असली पाहिजे. ही कशाच्या भरोशावर होते? ही तयारी अभ्यासाच्या भरोशावर होते, डॉक्युमेंटेशनच्या भरोशावर होते. मगाशी कोणीतरी म्हटलं की आधी जेव्हा मीटिंगा व्हायच्या तेव्हा फायलावर फायला असायच्या आणि कुणीही कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचे रिलेटेड डॉक्युमेंट आमच्या सोबत असायचे. तर ही अतिशय चांगली कार्यपद्धती आहे. याच कार्यपद्धतीचा वापर मग तो कुठलाही पदाधिकारी असतो त्यांनी अशाच पद्धतीचा कार्यपद्धतीचा वापर केला पाहिजे. त्याच्याकडे प्रश्न तर पाहिजेतच, पण ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही रिलेटेड डॉक्युमेंट पाहिजे ते सर्व त्याच्या फाईलमध्ये असायला पाहिजे. बिना फाईलनी जो मीटिंगला जातो तो माझ्या दृष्टिकोनातून पदाधिकारी नाही. आणि अशा पद्धतीनं जर आपण पदाधिकारी म्हणून जर वावरत असू तर आपण सफल ठरू शकत नाही. आपण चर्चेला जेव्हा जातो तेव्हा 4 तास आपण त्याची तयारी केली पाहिजे. 5च प्रश्न असले तरी त्याची 4-5 तास आपण तयारी केली पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी टिकाव धरून लावू शकतो. काहीतरी आलं, आज मीटिंग आहे 12 वाजता, आम्ही 11 वाजता आलो, गेलं काहीतरी, मॅनेजमेंट तयारी नाही असतं. आणि जर आमची तयारी नसेल तर आपण मॅनेजमेंट समोर फेल करण्याचं नाकारता येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला जर काम करायचं असेल तर आमच्या समोरची कोणती आव्हानं आहेत? आता या 48 वर्षामध्ये अनेक धोरणं ही अनुकूल होती कामगार संघटनांसाठी आणि पर्टिक्युलरली फुले आंबेडकरी विचारांच्या कामगार संघटनांसाठी. आम्हाला संविधानिक आरक्षण मिळत होतं, आम्हाला पदोन्नती मिळत होती, कामगार कायदे हे कामगारांच्या अनुकूल होते. आता सगळं उरफाट चाललेलं आहे. संविधानिक आरक्षण जवळपास संपुष्टात आल्यासारखी भीती आज आपल्या समोर उभी ठाकलेली आहे. मी काल काही बाबासाहेबांची भाषणं वाचायला सुरुवात केली, जुनी भाषणं. तर एका भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की हे आरक्षण आज ना उद्या संपुष्टात येणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आमची काय पुढची स्टेप असेल याच्यावरची तयारी आम्ही करून ठेवली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात आज ती परिस्थिती आपल्याला आलेली दिसते आहे. आरक्षण आहे पण ते भरल्या जात नाहीये. पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे पण ते कुठल्या तरी आडकाठी न्यायिक टाकून
ते आपल्यापासून हिरावून घेतल्या जाणार आहे किंवा घेतल्या जात आहे. आता कामगार कायदे, हे जे 4 लेबर कोड आले, या 4 लेबर कोडचा जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी पुरेपूर अभ्यास केला नाही तर आम्ही मॅनेजमेंट समोर टिकाऊ धरू शकणार नाही. आंदोलनं कशी करायची याची परिभाषा फार बदलून गेलेली आहे. जी काही ज्युडिशियल प्रोसेस होती ती सुद्धा आता बदलून जाणार आहे. मॅनेजमेंटची व्याख्या बदलणार आहे, म्हणजे एम्प्लॉयरची व्याख्या बदलणार आहे. एम्प्लॉयर मध्ये आता कॉन्ट्रॅक्टर सुद्धा येणार आहे. अनेक बदल त्याच्यामध्ये होणार आहेत. आताच्या या नवीन कोड मध्ये आता त्यांनी काय केलेलं आहे की हे जे कन्सिलेशन, ज्याला आपण म्हणतो समेट, कन्सिलेशन, आर्बिट्रेशन आणि ट्रिब्युनल. कन्सिलेशन मध्ये म्हणजे समेट, आर्बिट्रेशन म्हणजे लवाद, म्हणजे दोघांमध्ये आपल्यामध्ये जर काही वाद निर्माण झाला असेल तर तिसरं जे काही प्लॅटफॉर्म असेल ते त्याची सोडवणूक करेल, त्याला म्हणतात लवाद किंवा आर्बिट्रेशन. तिसरं ट्रिब्युनल. ट्रिब्युनलची व्याख्या त्यांनी अशी करून टाकलेली आहे की ट्रिब्युनल मध्ये 2 सदस्य असतील, एक सरकारचा असेल आणि एक न्यायिक प्रक्रियेमधून आलेला असेल. तर जो सरकारचा प्रतिनिधी असेल तो सरकारचीच बाजू घेणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की आता या कामगार कायद्यांच्या माध्यमातून जे काही इंडस्ट्रियल डिस्प्यूट निर्माण होतील तर त्याचे निकाल हे जास्तीत जास्त मॅनेजमेंटच्या बाजूने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पद्धतीची तयारी या कामगार कायद्यामध्ये आलेली आहे. तर अशाही परिस्थितीमध्ये जर आम्हाला कामगारांसाठी न्याय मिळवून घ्यायचा असेल, आम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागेल. काय बदल झाले, जुन्या कायद्यांमध्ये काय तरतुदी होत्या, नवीन कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत. जुन्याच तरतुदी पुष्कळच्या ज्या होत्या त्या कुठल्या कुठल्या जशाच्या तशाच आहेत. आता मागच्या CWC मीटिंग मध्ये आपला एक विषय आलेला होता प्रोटेक्टेड एम्प्लॉईजचा, आणि मी त्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की प्रोटेक्टेड एम्प्लॉईजची जी काही यादी आहे ती 30 एप्रिलच्या आधी मॅनेजमेंटला कळवावी लागते. अजूनही आपली यादी तयार झालेली नाही. आता आपल्याला 8 दिवसात तयार करावी लागेल, त्याला प्रोसेस आहे. तर जुन्या कायद्यामध्ये असलेली तरतूद आणि या कायद्यामध्ये असलेली तरतूद सारखीच आहे. तर प्रोटेक्टेड एम्प्लॉई किती राहू शकतात, तर त्याची जी त्या मॅनेजमेंट मधली जी काही वर्किंग स्ट्रेंथ आहे त्याच्या 1% किंवा कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 100. मग आता जी काही ऑनलाईनची आकडेवारी आलेली आहे आणि आपल्याला असं वाटत आहे की आम्ही दुसऱ्या नंबरवरती आहोत असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे, आणि ती परिस्थिती सुद्धा आहे. मग जर आम्ही दुसऱ्या नंबरचे आहोत आणि प्रोटेक्टेड एम्प्लॉईज हे 100 असू शकतात, तर आम्ही 50 लोकांची यादी का नाही देऊ शकत मॅनेजमेंटला. These are the protected employees of my union. These are to be confirmed as the protected employees of this union. अशा पद्धतीचं आपण जे काही चांगले जे काही तरतुदी आहेत त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो. अशा पद्धतीनं मला असं वाटते की कामगार चळवळीमध्ये काम करण्याची गरज आहे. आता आपण जेव्हा कामगार चळवळीमध्ये काम करतो तर इतर चळवळी आणि कामगार चळवळीमध्ये फार फरक आहे. केवळ भाषण देऊन कामगार चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, तर ही प्रत्यक्ष कृती करणारी चळवळ आहे. आम्ही जेव्हा हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जातो, आम्ही अनेक लोक असे बघितलेले आहेत, असे अनेक वकील बघितलेले आहेत की ते बाहेरच्या लोकांमध्ये जाऊन तासनतास भाषण देतात, 2-2, 4-4 तास, परंतु ते हायकोर्टाच्या जज समोर 10 मिनिट बोलू शकत नाही. कारण त्या ठिकाणी वेगळी क्वालिटी लागत असते, या ठिकाणी लोकांमध्ये बोलणं याच्यासाठी वेगळी क्वालिटी असते. त्याच पद्धतीची क्वालिटी आपल्याला कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये विकसित करणं आवश्यक आहे. आणि हे जर विकसित करायचं असेल तर अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मगाशी पण सांगितलं की आपल्याला संविधानाचं नॉलेज पाहिजे, आपल्याला कायद्यांचं नॉलेज पाहिजे, आपल्याला SRचं नॉलेज पाहिजे, RRचं नॉलेज पाहिजे, आणि मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं आपल्याला फिरवण्याचा प्रयत्न करते कुठल्याही प्रश्नामध्ये, तर त्याची वस्तुस्थिती समजून घेण्याचं आकलन शक्ती आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ती जर तशी शक्ती जर आपल्यामध्ये निर्माण झाली नाही तर आपण कर्मचाऱ्यांना, सभासदांना न्याय मिळवून देऊ शकत नाही. आता आयडिओलॉजी शिवाय संघटना चालू शकत नाही. आता जी काही महावितरणची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये 35 संघटनांची नोंद झालेली आहे.
आणि या 35 संघटनांमधल्या 3-4 संघटना सोडल्या तर त्या आयडिओलॉजी लेस असलेल्या संघटना आहेत, ज्यांच्याकडे कुठलीही आयडिओलॉजी नाही आहे. त्या संघटना प्रश्नांच्या स्वरूपामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आता जर उद्या चालून त्यांचा प्रश्न सुटला तर त्या संघटनेच्या सभासद कुठल्या संघटनेमध्ये जातील? तर या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. आणि फायदा आपल्याला तेव्हाच घेता येईल जेव्हा जे बाबासाहेबांनी आमच्याकडनं अपेक्षा केलेली होती ती आपल्याला कामगार संघटना कशासाठी पाहिजे आहे. कामगार संघटना केवळ पगारवाढ, बोनस, बदली, पोस्टिंग याच्यासाठी नसतात. तर या देशामधली जी काही समाज रचना आहे ती समाज रचना बदलवण्यासाठी या कामगार संघटनांनी काम केलं पाहिजे. आणि शासन यंत्रणेचा ताबा घेण्यापर्यंतची कुवत या देशामधल्या कामगार संघटनांमध्ये निर्माण झाली पाहिजे, ही अपेक्षा बाबासाहेबांनी कामगार संघटनांकडून केलेली आहे. तर मला असं वाटतं की याच्यानंतरचा जो आपल्या संघटनेचा प्रवास राहणार आहे, कॅज्युअली काम करून आता संघटनेमध्ये चालणार नाही. आम्हाला जर पदाधिकारी व्हायचं आहे तर पहिल्यांदा मी स्वतःला प्रश्न निर्माण केला पाहिजे, विचारला पाहिजे की आय एम एबल फॉर होल्डिंग द पोस्ट. आता कामगार संघटनांमधली पदं ही काही शोभेची पदं राहणार नाही आहे. 21 नोव्हेंबर 2025 ला जे काही 29 कायदे होते ते आता रद्द करण्यात आल्याचं नोटिफिकेशन केंद्र सरकारने काढलेलं आहे. किती लोकांनी लेबर कोड वाचलेले असतील? त्या लेबर कोड वरच्या कॉमेंट्र्या सुद्धा आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या इंग्रजीमध्ये आहेत. तर इंग्रजी भाषा सुद्धा आपल्याला शिकावं लागणार आहे आणि ते समजून घ्यावं लागणार आहे. बरेचदा लीगल लँग्वेज आपल्याला समजत नसते. लीगल लँग्वेज समजून घेण्यासाठी आपल्याला परत 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 तेच वाचावं लागते. तर याची तयारी आम्ही केलेली आहे का? एवढं जिंदाबाद मुर्दाबाद करून आता याच्यानंतर कामगार संघटना टिकाव धरू शकणार नाही. आपण आज देशामधली परिस्थिती बघतो आहे. जो एकेकाळी जो साम्यवादाचा विचार होता तो साम्यवादाचा विचार हळूहळू हळूहळू देशामधून संपत चाललेला आहे. कारण त्या विचाराला या देशामध्ये तसाही बेस नव्हता. कारण मालक आणि मजूर असे काही दोन वर्ग या देशामध्ये नाही आहे. या देशामधला कामगार हा विषम समाज व्यवस्थेमधून निर्माण झालेला आहे आणि विषम समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद केवळ फुले आंबेडकरी विचारांमध्ये आहे. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की उद्याची कामगार चळवळ, बोलू नका प्लीज फोनवर, उद्याची कामगार चळवळी या देशामधली ही फुले आंबेडकरी विचारांचीच कामगार चळवळ असणार आहे. आणि ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जर आमचे कार्यकर्ते पदाधिकारी जर त्या पद्धतीनं जर तयार झाले नाही तर इतक्या मेहनतीने तयार झालेली ही चळवळ मागे जायला वेळ लागणार नाही. अनेकांनी मगाशी विचार व्यक्त केलेला होता की प्रचार आणि प्रसार करण्याची फार गरज आहे. आजचा जमाना हा डिजिटल जमाना आहे आणि सर्व माहिती लोकांना तत्पर पाहिजे असते, तात्काळ माहिती पाहिजे असते. कुठं काय घडलं याची तात्काळ माहिती आपल्याला हवी असते. तर त्या दृष्टिकोनातून ज्या काही घडामोडी देश पातळीवर कामगाराच्या संदर्भामध्ये घडतात, या राज्याच्या पातळीवरती घडतात, या वीज कंपन्यांच्या पातळीवर घडतात, तर त्याची इत्थंभूत माहिती, इत्थंभूत अभ्यास जर आम्हाला नसेल आणि तो माहीत करून घेण्याची आमच्यामध्ये जर तशी तळमळ नसेल तर आमच्यामध्ये कितीही चांगले गुण असले, समर्पणाचे गुण असले, आमच्यामध्ये संघटनेला पैसा देण्याचे गुण असले, बुद्धी देण्याची गुण असले, पण या दृष्टिकोनातून जर आम्ही जर फेल ठरलो तर संघटनेला आपण पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. तर यानंतर मला असं वाटते की प्रशिक्षणाची गरज आहे. कार्यकर्ते प्रशिक्षित याच्यासाठी करणं आवश्यक असतं की जे काही दिवसेंदिवस बदल होत आहे. आता खाजगीकरणाचं वारं देशामध्ये चाललेला आहे. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 मागच्याच वर्षी 2दा तो संसदेमध्ये ठेवण्यात आला. तो अजूनही पास झाला नाही, तो भाग वेगळा, परंतु तो पासच होणार नाही असं काही नाही आहे. तर हे सगळं जे काही क्षेत्र आहे, वितरणचं क्षेत्र असेल, जनरेशनचं क्षेत्र, तर टोटली आता जवळपास 67% आपल्या देशामधली जी काही पॉवर जनरेशन आहे ते आता प्रायव्हेटला गेलेलं आहे. फक्त 33%
सरकारी कंपन्यांकडे राहिलेला आहे, तीच परिस्थिती डिस्ट्रीब्युशन मध्ये येणार आहे. आणि ही परिस्थिती येऊ नये म्हणून ती थोपवण्यासाठी आमच्याजवळ काय प्लॅन आहे, आम्ही काय करणार आहोत. आणि ते करण्यासाठी जर देश पातळीवरचे हे जे प्रश्न असतील तर आमची देश पातळीवरची स्वतंत्र मजदूर युनियन आहे, तिला सुद्धा आम्हाला कसं अजून मजबूत करता येईल याच्यावर सुद्धा कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यायची गरज आहे. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटले, आपण अनेकदा म्हणतो की जे बस 2 मिनिट, जे भूतकाळ विसरतात ते आपला भविष्यकाळ घडवू शकत नाही. तसं बाबासाहेबांनी म्हटल्याचं आपण नेहमी सांगत असतो. परंतु मी जेव्हा जाती व्यवस्थेचं निर्मूलन हे पुस्तक वाचलं, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, त्याच्यामध्ये बाबासाहेब असंही म्हणतात की केवळ भूतकाळावर विसंबून राहून आम्ही आमचा भविष्यकाळ घडवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या भविष्यकाळ आम्ही आमच्या वर्तमान काळातले प्रश्न निर्माण करून आम्ही त्याच्याशी जर झगडत नाही, तशी आमची तयारी करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा भविष्यकाळ सुद्धा भूतकाळाला अनुसरून घडवू शकत नाही. तर मला असं वाटते की हा आजचा जो दिवस आहे तो आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे. आपण 48 वर्ष आपल्या संघटनेला झालेली आहे, तर पुढची वाटचाल कशी राहील. पदाधिकारी बदलत जातील, जुने पदाधिकारी होते त्यांनी काम केलं, आजपर्यंत ही संघटना इथं आणली. पुढे जर अधिक जोमाने जर ही संघटना पुढे घेऊन जायची आहे तर पदाधिकाऱ्यांनी स्वतःला कसं तयार केलं पाहिजे याचं आत्मचिंतन करण्याचा आजचा दिवस आहे असं मी समजतो. आणि या दृष्टिकोनातून जे काही सध्याचे पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतःला तयार करावं. संघटना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये जे काही लॅकुनाज आहेत ते लॅकुनाज दूर करण्याचा प्रयत्न करावं. आणि निव्वळ मी कामगार पुढारी आहे असं न समजता मी कामगार कार्यकर्ता आहो या दृष्टिकोनातून स्वतःचा विचार करून संघटनेला पुढे घेऊन जाण्यासाठी आपला वेळ द्यावा, विचार द्यावा, पैसा द्यावा, एवढीच अपेक्षा आजच्या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद. सर्व थोर महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो. विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व केंद्रीय पदाधिकारी, तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय जी.एस. पाटील साहेब, आणि या 48व्या वर्धापन दिनास उपस्थित असलेले सर्व संघटनांचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, पहिल्याप्रथम आज आपण 48वा वर्धापन दिवस हा साजरा करतोय, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या आपण संघटनेची स्थापना 29 मार्च 1978 आणि जवळपास संघटनेचं जे वय झालेलं आहे ते जवळपास 48 वर्षाचा कालखंड आपल्या या संघटनेमध्ये झालेला आहे. एकंदरीत आज सकाळच्या सत्र असेल किंवा आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय पाटील साहेब असतील, नाना असतील, यांनी आपल्या संघटनेचा इतिहास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संघटनेकडे कोणतेही साधनं नव्हते, पैसा नव्हता आणि सभासदही नव्हते, अशा परिस्थितीमध्ये या विद्युत क्षेत्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन ही संघटनेची स्थापना झाली. यामध्ये प्रामुख्याने वर्ग 1 ते वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना जर ह्या पॉवर सेक्टरमध्ये जे काही अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या संदर्भामध्ये ह्या संघटनेची निर्मिती झाली. आपण पाहिलं असेल की 1993 पर्यंत या संघटनेकडे 200 सुद्धा सभासद नव्हते, परंतु नंतर 93च्या नंतर त्या मॅनेजमेंट बरोबर न्यायालयीन संघर्ष करून आपल्या जे काही पदरात पाडता येईल त्या दृष्टिकोनातून आपल्या संघटनेची वाटचाल झाली. आणि 1989ला एक राज्यव्यापी आंदोलन प्रकाशगडावर झालं आणि त्याचं फलित म्हणजे जो की मागासवर्गीयांचा अनुशेष होता तो भरण्याच्या संदर्भामध्ये या तिन्ही कंपन्यांमध्ये भरला गेला. त्याचा परिपाक म्हणजे आता 89चे बॅच आता मागच्या वर्षी जवळपास रिटायर झालेले मॅक्झिमम लोक, मुख्य अभियंता असतील, अधीक्षक अभियंता, एकंदरीत 1984 पर्यंत
याच विद्युत क्षेत्रामध्ये 2च कार्यकारी अभियंते होते. म्हणून मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने मोठा संघर्ष करून आपल्या समाजातील SC ST मायनॉरिटीच्या लोकांना न्याय देण्याचं काम आपण केलं. आपण हे पण पाहिलं की ह्या संघटनेमध्ये बदली धोरण असेल, पोस्टिंग असेल किंवा जे धोरणात्मक प्रश्न असतील, ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सातत्याने त्या तिन्ही व्यवस्थापनापुढे संघर्ष केला. एकीकडे 5 प्रमुख संघटना होत्या. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेला या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्या विरोधामध्ये मॅनेजमेंट बरोबर जाऊन ह्या 5 संघटना न्यायालयामध्ये गेल्या आणि सांगितलं की जर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन असेल तर आम्ही चर्चेला राहणार नाही, अशी भूमिका या मनुवादी संघटनांनी घेतलेली होती. आणि म्हणून 2000 पासून आपण जर ह्या आपल्या संघटनेचा ग्राफ जर पाहिला तर आपण वैचारिक विचार घेऊन या संघटनेची मेंबरशिप अत्यंत कमी असताना आता जवळपास साहेबांनी सविस्तर आपल्या ह्या तिन्ही कंपन्यांमधील सभासद संख्येच्या संदर्भामध्ये चर्चा विचार विनिमय झाला. आणि म्हणून आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण 48 वर्षामध्ये काय साध्य केलंय आणि पुढे चालून या महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल जे की मनुवादी शासन आहे, एकंदरीत हा सगळा खाजगीकरणाकडे सध्याला ह्या शासनाची वाटचाल चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेवर एक प्रमुख जबाबदारी आलेली आपण पाहिलेलं असेल की आपण जे काही धोरणात्मक प्रश्न असतील, विजय घोगरे वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आणि स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून आपण एकीकडे न्यायालयीन संघर्ष करतोय. काही दिवसानंतर न्यायही मिळेल, परंतु हे शासन जे की रोस्टर असेल किंवा रिझर्वेशन असेल हे कसं संपुष्टात येईल याची परिपूर्ण प्लॅनिंग हे शासन करत आहे. आणि म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे की एकीकडे त्या तिन्ही कंपन्यांमध्ये सभासद संख्या आपण जरी पारेषणमध्ये नंबर 1 असू किंवा 2 निर्मिती कंपनीमध्ये 1 नंबर असू, पण वितरण कंपनीमध्ये साहेबांनी जे अपेक्षित केलं होतं की आपली मेंबरशिप ही मोठ्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे, एवढ्या मोठे संख्याबळ असताना आपली मेंबरशिप झाली नाही. म्हणून मी आव्हान आपल्याला करेन की हे जे 8000 सभासद आहेत ज्यांनी की अद्यापपर्यंत त्यांची नोंदणीच केली नाही, याच्यावर आपल्याला अटॅक करावा लागेल त्या परिमंडळ स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी. आणि एकंदरीत वितरण कंपनीमधील मॅनेजमेंटचं डिसिजन झालेलं आहे. डिसिजन हे झालेलं आहे की ज्यांची मेंबरशिप 1000च्या वर असेल अशा संघटनेला चर्चेला पाचारण करून बाकीच्या संघटनांना पाचारण करणार नाही. त्यामुळे आपल्याला आता जे की बहुजन फोरम असेल किंवा ज्या बाकीच्या संघटना असतील, या संघटनेमधील जे सभासद असतील, कर्मचारी असतील, त्यांना आपल्या संघटनेकडे कसं ओढता येईल त्या दृष्टिकोनातून आपण आता वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सकाळच्या सत्रामध्ये जे आपले परिमंडळ स्तरावरील पदाधिकारी असतील त्यांनी मनोगतामध्ये संघटना वाढीसाठी आपापले प्लॅन त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय पाटील साहेबांनी संघटनेचा इतिहास आपल्याला सर्व बाबीवर आपल्याला सांगितलं, जिथे की मेंबरशिप एनरोल करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण संघटन वाढीसाठी साधन व संसाधनाचे नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये सर्व वक्त्यांनी आपल्या जे आपल्या मनाला योग्य वाटतं अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं पाहिलं तर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची जी वाटचाल मोठ्या प्रमाणामध्ये झाली, याच्यामध्ये जे की आपले विधी सल्लागार आहेत त्यांचं जे ड्राफ्टिंग असेल, त्यांचे नोटीस असतील, त्यांचा अभ्यासपूर्वक ऊर्जा श्रमिकच्या माध्यमातून आपल्या बहुजन समाजाच्या कर्मचाऱ्यांना जे काही ते न्यूज देतात, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या संघटनेकडे वळत आहेत. एकीकडे संघटन कौशल्य अत्यंत तुम्ही पाहिलं असेल, आदरणीय पाटील साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महापारेषण या भागाकडे कुणी लक्ष देत नव्हतं, परंतु त्यांनी सातत्याने या गेल्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये महापारेषण मध्ये 34% नेऊ शकलं. म्हणजे एखाद्याने ठरवलं तर आपण ते करू शकतो, ही भावना आपण आता पाटील साहेबांचं वय बघा, म्हणजे एवढं असून सुद्धा ते दिवस रात्र फिरतायत, परंतु आपले कर्मचारी नाही सांगायचं तात्पर्य साहेब की
तर आपल्या संघटनेची वाटचाल, कारण आपल्या संघटने नंबरवर आहे, तुम्ही 58 आहे तरी तुम्ही 3 नंबरवर आहे. तर आपल्या संघटनेची संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप स्कोप आहे, कारण आपली संघटना ही कोणत्याही कॅडरची संघटना नाहीये. म्हणजे लाईन हेल्पर असेल, शिपाई असेल, अभियंता असेल, आणि त्याच्या तोडीस तोड म्हणजे आपली सिनियर इंजिनियर बॅकवर्ड क्लास असोसिएशन जी आहे यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगली मेंबरशिप करू शकतो. आणि म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं, एकीकडे खाजगीकरणाचं वारं वाहत असताना महावितरण कंपनीमध्ये सध्याला B&R जे काही चालू आहे रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भामध्ये, कुठेतरी याला जर आपल्याला प्रामुख्याने जर विरोध करायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून आपण हे जे काही सुवर्ण महोत्सवी वर्ष अजून 2 वर्षांनी येणार आहे, त्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये जे काही अमेंडमेंट बिल येत आहेत, जे काही कामगार कायद्यांमध्ये जे बदल होत आहेत, आणि त्या बदलापोटी आपल्याला जी काही मेंबरशिप आपल्याला मिनिमम त्या कंपनीमध्ये 20% असेल तरच आपल्याला धोरणात्मक प्रश्नाच्या संदर्भामध्ये असेल किंवा ग्रीव्हन्स मिटिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चेला पाचारण करणार आहे. पुढील महिना आपल्या बदल्या किंवा बदल्यांचं वारं आता सुरू होणार आहे. तर मी आवाहन करेल आपल्याला, ज्यांच्या रिक्वेस्ट असतील त्यांच्या परिमंडळ स्तराच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्राकडे पाठवावी, जेणेकरून आपल्याला तो फॉलोअप करता येईल. आणि तिन्ही कंपन्यांमधील जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपण या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण एक असा निर्णय घेऊया की आपली 20%च्या पुढे कोणत्या हालतीमध्ये मेंबरशिप झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण वाटचाल करताल. आज सकाळपासून या परिसंवादाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यावर त्या संधीचं सोनं करतील, एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. माननीय संजय पाटील आभार प्रदर्शन करून करतील. आणि सर्वप्रथम मी महापुरुषाच्या विचारांना अभिवादन करतो. आणि आज आपण 48व्या वर्धापन दिवशी उपस्थित झाला, आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय JS पाटील साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांनी उपस्थित राहून आपल्याला संघटनेबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. संघटना निर्मिती ते आत्तापर्यंत जी काही वाटचाल झाली त्यावरती सखोलपणे आणि काय काय अडचणी आल्या त्या त्यांनी विस्तृतपणे आपल्यासमोर मांडल्या. आणि आपल्याला यातून पुढे काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलं. त्याचं आपण नक्कीच आपण त्या गोष्टी आपण अंमलात आणूया. त्यानंतर माननीय जारुंडे साहेब, विधी सल्लागार, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन विधी सल्लागार, यांनी सुद्धा आपल्याला उपस्थित राहून संघटनेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्य संजय मोरे साहेब सरचिटणीस, मान्य सूर्यकांत चंदुमने साहेब कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, मान्य दयानंद आडके साहेब मुख्य संघटक, माननीय ND पोटभरे साहेब उपसरचिटणीस, मान्य मिलिंद खंडारे साहेब उपसरचिटणीस महानिर्मिती. त्यानंतर संघटन वाढीसाठी ज्या काही आपल्याला संसाधन नियोजन आणि संघटनेप्रती समर्पणाबाबत जे काही आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी वेळ दिला होता, त्यांनी आपले विचार व्यक्त केले, त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर माननीय संजय गोडके साहेब यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर या ध्वनी माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत जो काही संवाद आहे हा येण्यासाठी आपल्याला पासनिक साहेबांनी मदत केली, त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्यानंतर हा कार्यक्रम सुरू होण्याआधी जे आपलं स्वागत करण्यासाठी म्हणून ज्या काही फुलाच्या कमानी महिला प्रतिनिधींनी आपल्याकरता एक सुशोभित वातावरण तयार केलं, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि कार्यक्रमामध्ये माननीय वाजूरकर साहेब मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी हे काही कामानिमित्त लवकर गेले, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानतो. तसेच वरिष्ठ ज्येष्ठ अधिकारी कर्मचारी आणि तिन्ही कंपन्यांचे शाखांचे पदाधिकारी सभासद बंधू आणि भगिनींनो, आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानून आपल्याला खाली ध्वजाचे अवरोहण करायचे, त्याकरता आपण सगळ्यांनी
खाली उपस्थित राहावे. त्यानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल अशी मी जाहीर करतो.